श्री राम जय जय राम। 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 सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे 8 प्रमुख अधिकारी शिष्य ह्या प्रवचन मालिकेचे हे 7वे प्रवचन पुष्प म्हणजेच 7वा भाग आहे. ह्या प्रवचन मालिकेचे एकूण 9 प्रवचन पुष्प असणार आहेत. ह्यापूर्वी 6 प्रवचन पुष्प गुरुकृपेने सफल संपूर्ण झाले आहेत. ही प्रवचन मालिका सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्याच कृपेने, सत्तेने, इच्छेने, कर्तृत्वाने आणि त्याचबरोबर आई वडिलांच्या भक्कम आशीर्वादाच्या आधारानेच एक एक टप्पा पार करत पुढे जात आहे. पहिल्या भागात आपण सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे जीवन दर्शन थोडक्यात केले. दुसऱ्या भागापासून प्रत्येक भागात आपण श्री महाराजांच्या एका प्रमुख अधिकारी शिष्याचे जीवन दर्शन करत आहोत. दुसऱ्या भागात श्री आनंद सागर महाराज, तिसऱ्या भागात श्री ब्रह्मानंद महाराज, चौथ्या भागात श्री भाऊसाहेब केतकर, पाचव्या भागात श्री डॉक्टर कुर्तकोटी आणि मागील भागात म्हणजेच 6व्या भागात आपण श्री पांडुरंग बुवा उर्फ श्री रामानंद महाराज ह्या 5 शिष्यांचा अभ्यास केला. या प्रत्येक प्रमुख अधिकारी शिष्यांचा श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांप्रती असलेला अतिशुद्ध आणि पवित्र अंतःकरणाचा समर्पण भाव कसा होता ह्याची अभ्यासात्मक अध्यात्म चर्चा आपण गुरुकृपेने केली. या प्रवचन मालिकेच्या 4थ्या प्रवचन पुष्पात आपण श्री महाराजांचे एक प्रमुख अधिकारी शिष्य श्री भाऊसाहेब केतकर यांचा जीवन अभ्यास केला. त्यांचेच चिरंजीव म्हणजे पूज्य श्री तात्यासाहेब केतकर. ह्या 7व्या भागात आपण श्री भाऊसाहेब केतकरांचे चिरंजीव पूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांचा सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांप्रती असलेला प्रामाणिक समर्पण भाव कसा होता ह्याचा आपण अभ्यास करणार आहोत. ह्या प्रवचन मालिकेचा एकमेव उद्देश म्हणजे आपली दिवसेंदिवस नामस्मरणात वाढ व्हावी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांप्रती आपला समर्पण भाव स्थिर व्हावा, जीवन अंतर्बाह्य शांत व आनंदी व्हावे, शाश्वत सुख समाधान प्राप्त व्हावे. आपल्या सुयोग्य अशा आचरणामुळे आपल्या सद्गुरूंची प्रतिष्ठा वृद्धिंगत व्हावी व ह्या सर्वांचा परिणाम म्हणून पूर्ण गुरुकृपा प्राप्त करून घेण्याची योग्यता सद्गुरु श्री महाराजांच्या आशीर्वादाने आपल्यातही थोडी का होईना निर्माण व्हावी, हाच या प्रवचन मालिकेचा एकमेव उद्देश आहे. सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी जन्मभर परमार्थाचे अखंड चिंतन केले व लोकांकडून तसे चिंतन करवून घेण्याचा प्रयत्न केला. परमार्थाबद्दल लोकांमध्ये नाना तऱ्हेच्या गैरसमजुती, नाना प्रकारचे विपरीत आचार दृढमूल झालेले असतात. हे सर्व प्रकारे दूर करण्याचा प्रचंड खटाटोप श्री महाराजांनी केला आणि आजही करतच आहेत ना. सर्व प्रकारच्या लोकांशी श्री महाराजांचे वागणे सारखेच म्हणजे उदार वृत्तीचे आणि प्रेमळपणाचे असायचे. पण भगवंताच्या नामाच्या किंवा कोणत्याही संतांच्या उलट जर का कोणी बोलला
तर त्यांचा अंतरात्मा सळसळून एखादे आव्हान स्वीकारल्याप्रमाणे ते उभे टाकत. अशा प्रसंगी त्यांचे भाषा सामर्थ्य, वेदांत विषयाचे अगाध ज्ञान आणि विलक्षण वादपटुत्व सर्वांना पाहण्यास मिळायचे. श्री महाराज फार सुसंस्कृत होते. एकंदर स्त्रियांबद्दल त्यांच्या मनात फार आदर असून ते स्त्रियांना फार पूज्य मानित. आई व आईच्या प्रेमाविषयी बोलणे निघाले तर त्यांचा गळा भरून येई व डोळ्यांना पाणी येई. आई म्हणजे भगवंताच्या प्रेमाची प्रापंचिक मूर्तीच होय, असे ते मानत आणि सदैव म्हणत. अशाच एका प्रमुख अधिकारी शिष्यापैकी एक, ज्यांनी श्री महाराजांना आपली माऊली, आपली आई मानून मुलासारखे प्रेम केले, ते शिष्य म्हणजेच पूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांचा सद्गुरू श्री गोंदवलेकर महाराजांप्रती असलेला प्रामाणिक समर्पण भाव कसा होता, ह्याचा आता आपण अभ्यास करूया. पूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांचा परिचय एका वाक्यात करून द्यायचा झाला तर, आईच्या खांद्यावर बसलेले मूल जसे विनाकष्ट प्रवास करते, त्याप्रमाणे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरणकमळावर संपूर्ण शरणागत होऊन त्यांच्याच भरवशावर संबंध जीवन घालवलेले व सद्गुरूंशी एकरूप कशा प्रकारे होता येते, याचे साक्षात उदाहरण म्हणजे पूज्य श्री तात्यासाहेब केतकर. तात्यासाहेबांचे चरित्र थोडक्यात सांगायचे झाले म्हणजे, तात्यासाहेब विद्वान नसून विद्वानांनाही वंद्य होते. संपत्ती नसून श्रीमंत होते. पुढारी नसून सर्वांसाठी मार्गदर्शक होते. महंत नसून विरक्त होते. संन्यासी नसून निष्कामी होते. आणि योगादिकांचा अभ्यास न करताही केवळ व्यवहाराच्या आणि आचरणाच्या दृष्टीने ते प्रपंचात राहिलेले दिसले. परंतु नाममात्र व्यवहाराचे पांघरून घेऊन आपल्या आचाराने, विचाराने आणि उच्चाराने त्यांनी अक्षरशः हजारो प्रापंचिकांना नामस्मरणाला जोडले. श्री तात्यासाहेबांनी आपला गृहस्थाश्रम वेदांताच्या आचरणाला शोभेल असा आदर्श पद्धतीने चालविला. श्री सद्गुरूंची कृपा ज्याच्यावर होते, त्याचा प्रपंचच कसे परमार्थाचे रूप घेतो, याचे ते एक प्रत्यक्ष उदाहरणच आहेत. तात्यासाहेबांचा जन्म 1885 साली शुद्ध सप्तमीस म्हणजेच रथसप्तमीस झाला. शालेय शिक्षण गदगला व पुढे बडोद्याला झाले. तात्यासाहेबांचे वडील श्री भाऊसाहेब केतकर हे निवृत्त झाल्यावर श्री महाराजांच्या सांगण्यावरून 1903 साली सहकुटुंब गोंदवल्यास येऊन राहिले. शिक्षण आटोपते घेऊन तेही गोंदवल्यास श्री भाऊसाहेबांपाशी येऊन राहिले. ते प्रथम गोंदवल्यास आले तेव्हा श्री महाराजांचे दर्शन होताच त्यांना जो आनंद वाटला, त्याचा पूर्ण व कायमचा ठसा त्यांच्या अंतःकरणावर उमटला. गोंदवल्यास येऊन राहिल्यावर तात्यासाहेबांचे लग्न श्री गोखले यांच्या मुलींशी श्री महाराजांच्या पसंतीने ठरले. आधी ठरलेल्या गोरज मुहूर्ताऐवजी अकल्पित रीतीने रात्री 12च्या सुमारास श्री महाराजांनी मोठ्या कौतुकाने अचानक लग्न लावून दिले. श्रींनी तात्यासाहेब व त्यांच्या पत्नीकडून 13 कोटी जपाचा संकल्प सोडवला आणि तो करून घेतला. मिलिटरी अकाउंट्सच्या ऑफिसमध्ये 31 वर्ष नोकरी करून 1948 साली पेन्शन घेऊन ते निवृत्त झाले. तात्यासाहेबांचे व्यक्तिमत्व अत्यंत शांत व प्रसन्न असे. त्यांना पाहिल्याबरोबरच लोकांना त्यांच्याबद्दल एक प्रकारची आपुलकी वाटे. त्यांचा वेश अगदी साधा असे. सर्वांनी चार चौघांसारखे वागावे, चौफेर ज्ञान प्राप्त करावे, खेळात प्रावीण्य मिळवावे, कलेत प्रगती करावी, सर्व गोष्टींमध्ये रस घ्यावा, असे त्यांना मनापासून वाटे. ते स्वतः स्वच्छतेचे,
टापटिपीचे व शिस्तीचे भोक्ते होते, पण त्यांनी कशाचाही अतिरेक कधीही केला नाही. प्रपंच टाकून व्यवहाराच्या विरुद्ध वागणे त्यांना आवडत नसे. व्यक्ती लहान असो की मोठी असो, स्त्री असो की पुरुष असो, तात्यासाहेब प्रत्येकाला मान व महत्त्व देऊन वागत. आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना श्री महाराजांच्याच सत्तेने घडते, अशी त्यांची बालंबाल खात्री असल्याने अमुक एक व्हावे, अमुक एक होऊ नये, हा आग्रह त्यांनी कधीच ठेवला नाही. खरोखर त्यांची वृत्ती एखाद्या लहान मुलासारखी निरागस होती. श्री महाराजांनी 1913 साली देह ठेवल्यावर 1925 साली तात्यासाहेबांच्या ठिकाणी श्रींचा आविष्कार होऊ लागला. श्री महाराजच त्यांच्या मुखातून बोलत आहेत, अशी प्रथम जवळच्या नातेवाईकांची खात्री झाली. बोलणे संपल्यावर या बरं बाळ, असे म्हणून तात्यासाहेब डोळे मिटीत व श्रींच्या समोरच्या फोटोपुढे डोके टेकून नंतर उठत. अनेकांना त्यांच्या अडीअडचणीतून मार्ग सुचवून नामस्मरणाचा खात्रीचा व सर्वांना सहज साधेल असा उपाय सुलभ रीतीने पटवून देऊन त्यांच्या मनाचे समाधान करणे, हे कार्य त्यांच्याकरवी श्री महाराजांनीच करून घेतले. तात्यासाहेबांचा मीपणा पूर्णपणे विरून गेला. परमार्थात प्रपंच किंवा व्यवहार हा खरा अडथळा नसून आपल्या मीपणाचाच खरा अडथळा आहे, असे त्यांना वाटे. तात्यासाहेब आता सर्वस्वी श्री महाराजांसाठीच उरले होते. त्यांच्या वागण्यात मूर्तिमंत अमानित्व दिसत असे. प्रपंचात अत्यंत अनासक्त वृत्तीने ते राहू लागले आणि आपल्या घरात पाहुण्यासारखे राहावे, अशी श्री महाराजांची सूचना तात्यासाहेबांनी तंतोतंत पाळली. श्री महाराजांच्या ठिकाणी पूर्णपणे समर्पित होऊन राहिलेले तात्यासाहेब वयाच्या 83व्या वर्षी 3 एप्रिल 1967 रोजी हॉस्पिटलमध्ये प्रोस्टेटच्या ऑपरेशन नंतर काही दिवसांनी श्री महाराजांच्याच चरणी विलीन झाले. ज्याप्रमाणे पूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांनी शिष्यत्वाचा एवढा अधिकार प्राप्त करून देखील गुरु आज्ञेचं नेहमीच तंतोतंत पालन केले, सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना संपूर्ण शरण गेले, सात्विक समर्पण केले आणि त्यांच्या शिकवणीनुसार जीवन व्यतीत केले. त्यामुळे पूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांना श्री महाराजांची पूर्ण गुरुकृपा प्राप्त झाली होती. अहो, गुरुकृपेमुळेच त्यांच्या वाणीद्वारे श्री महाराजांचा साक्षात आविष्कार होत असे. अशा आदर्श प्रमुख अधिकारी शिष्याप्रमाणे आपणही थोडेफार का होईना आचरण करण्यास सुरुवात करूया आणि सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरणकमळावर शीश ठेवून आपणही त्यांना शरण जाऊया, समर्पित होऊया. आपणही त्यांच्या दयेचे, कृपेचे पात्र होऊया. आपणही त्यांना याचना, प्रार्थना आणि विनवणी करूया की हे कृपावंत श्री महाराज, हे दयानिधी, हे गुरुराया, आम्हालाही अखंड नामस्मरण करण्याची सद्बुद्धी द्या हो स्वामी. अहो महाराज, आमच्यातही संपूर्ण समर्पण भाव स्थिर करण्याची शक्ती द्या हो गुरुराया. अहो सद्गुरू, तुमची गुरुकृपा प्राप्त करणे हे मेरू पर्वत पार करण्यासारखे आहे, पण तुमच्याच कृपेने, तुमच्याच आशीर्वादाने दररोज थोडी थोडी करून का होईना, तिळा एवढी का होईना, आमच्यातही पूर्ण गुरुकृपेची योग्यता थोडी थोडी करून निर्माण करा हो महाराज. अहो स्वामी, हे जीवन तुमच्यामुळेच आनंदी झाले आणि तसेच आनंदी ठेवा हो महाराज. अहो गुरुराया, तुम्हीच आमचे सर्वस्व आहात.
तुम्हीच हे श्वास चालवता आहात. आम्हालाही तुमच्याच जवळ नेहमी ठेवा हो स्वामी. अहो गुरुराया म्हणजे दयेचे अथांग असे महासागर असतात. तुम्हीच आम्हाला त्या श्रीरामाचे दर्शन घडवून आणा हो महाराज. हीच याचना, हीच प्रार्थना आणि हीच विनवणी गुरूंच्या चरणी करूयात. आजचे प्रवचन पुष्प सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरणकमळावर मनोभावे अर्पण करूया आणि आजच्या ह्या भागाचा इथेच पूर्णविराम करूया. पुढील 8व्या प्रवचन पुष्पात आपण श्री महाराजांचे 7वे प्रमुख अधिकारी शिष्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री महाराजांप्रती कशा प्रकारचे समर्पण होते ह्याची अभ्यासात्मक अध्यात्म चर्चा आपण करूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय.